उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अनेक खोके मिठाईचे आम्ही पोहोचवलेत मातोश्रीमध्ये. होय, एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले. अहो मला सांगा, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते? झाले असते ना. नारायण राणेंना मुख्यमंत्री बनवला, मनोज जोशींना मुख्यमंत्री बनवला. अरे मनोज जोशींना लोकसभेचा अध्यक्ष बनवला, का साहेब होऊ शकले नसते? अरे माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला, झोपडपट्टीमधून वाढलेला रामदास कदम, त्याला सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. शिवसेनेचा नेता केला, शिवसेनेचा नेता केला. उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला. ज्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं, तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं, सगळं गमावलं. होय होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर बांधवांनो शिवसेना फुटली नसती. ज्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता, त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली होती की आज 40 पैकी एकाही आमदाराला मी निवडून देणार नाही. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले. A few moments later. देवेंद्र फडणवीस म्हणून तुम्ही मुख्यमंत्री म्हणता खुर्ची वाजून बसलायत, म्हणून मुख्यमंत्री म्हणता खुर्ची वाजून बसलायत. ज्या दिवशी महत्वाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतील, तुमचा टेकू काढला जाईल, तेव्हा तुम्ही कुठं असाल? तेव्हा तुम्ही कुठं असाल? आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःचा आत्मपरीक्षण बघा, स्वतःचा आत्मपरीक्षण बघा. काय चाललंय आता? चारोटी नाक्यावरती पैसे पकडले, पैसे वाटताना मोदी साहेब बोला, तुमचा भ्रष्टाचार कुठे गेला? आता भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार मुक्त देश. अरे तुमचेच लोक पैसे वाटतायत ना. हे पैसे आले कुठून? आज देखील मी आपल्याला जबाबदारीने सांगतोय, पनवेलच्या महानगरपालिकेमध्ये जी चर्चा होती, माझ्याकडे जी माहिती आली, एका मताला 25,000 रुपये भाजपाने वाटले. येतात कुठून पैसे? संबंध देशामध्ये नोटाबंदी केलीत, माय भगिनींच्या डब्यातला देखील पैसे काढून घेतलेत. 200 माणसं तुम्ही मागलीत आणि नोटात किती छापल्या हे कोणाला माहिती नाही. कोट्यावधी रुपये स्वतःकडे ठेवलेत आणि ते पैसे आता निवडणुकीसाठी वाटताय आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राचा आणि देशाचा नागा तुम्ही देताय. माझी पंतप्रधानांना विनंती आहे, या हिम्मत असेल तर या व्यासपीठावरती एका बाजूला उद्धव साहेब, एका बाजूला या